नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये 10 बाय 12च्या एका रूमला विटा किती लागणार आहेत 6 इंच बांधकाम मध्ये. मित्रांनो, उदाहरणासाठी तुम्हाला अशा प्रकारे एक रूम दाखवलेला आहे 10 बाय 12चा. हा जो रूम आहे हा 6 इंच बांधकाम मध्ये बांधलेला आहे आणि या रूमची जी टोटल उंची आहे 10 फूट आहे. लांबीला हा रूम 10 फूट आहे, रुंदीला 12 फूट आहे आणि या रूमची जी उंची आहे ती 10 फूट आहे. आणि या रूम मध्ये एक चौकट आहे 7 बाय 4ची आणि एक खिडकी आहे 4 बाय 3ची. तर या रूमला टोटल 6 इंच बांधकाम मध्ये विटा किती लागणार आहेत माहिती मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये असाल किंवा तुम्ही मिस्त्री असाल, ठेकेदार असाल, कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा तुम्ही घर मालक असाल, सर्वांसाठीच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही 6 इंच बांधकामाला 10 बाय 12च्या एका रूमला विटा किती लागणार आहेत डायरेक्टली अंदाज मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो, पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, सुरुवातीला जे 4 भिंतींची आपल्याला बेरीज करायची आहे, म्हणजे 10 फुटाच्या ज्या भिंती आहेत, हा जे 10 फुटाच्या ज्या भिंती आहेत त्या 2 आहेत, बरोबर का, आणि 12 फुटाच्या 2 भिंती आहेत. टोटल जो स्क्वेअर आहे आपला याची बेरीज करूया. बेरीज केल्यानंतर उत्तर किती येणार आहे? उत्तर 44 लांबी टोटल येणार आहे. आणि 44 ला आपल्याला 10 न गुणायचं आहे. 10 न गुणायचं आहे कशामुळे? आपल्याला सुरुवातीला ब्रास काढायचा आहे. या रूमची उंची किती आहे? 10 फूट आहे, म्हणजे टोटल जी रूमची लांबी आलेली आहे याचा गुणाकार 10 फूट जी उंची आहे याच्या बरोबर गुणाकार केला तर 440 उत्तर येणार आहे. ठीक आहे. आता या रूम मध्ये एक चौकट आहे 7 बाय 4ची एक चौकट आहे म्हणजे 28 स्क्वेअर फूट आणि खिडकी 4 बाय 3ची आहे म्हणजे 12 स्क्वेअर फूट, म्हणजे 28 अधिक 12 या दोन्हीची बेरीज केली तर टोटल 40 स्क्वेअर फूट येणार आहे. तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं बांधकाम वगैरे करायचं नाही. जेवढी तुमची रूमची साईज असेल किंवा जेवढ्या चौकटी असतील तेवढ्या खिडकी असतील त्या तुम्हाला वजा करायच्या आहे, कारण आपण तिथे बांधकाम करणार नाहीत. या 440 मधून जे स्क्वेअर फूट आलं होतं 4 भिंतीचं त्यामधून 40 स्क्वेअर फूट आपल्याला हे वजा करायचं आहे. वजा केल्यानंतर 400 स्क्वेअर फूट येणार आहे. समजले? 400 स्क्वेअर फूट येणार आहे. 400 स्क्वेअर फूट म्हणजे किती? 4 ब्रास. 100 स्क्वेअर फूट म्हणजे 1 ब्रास येतं. असं 400 स्क्वेअर फूटचं 4 ब्रास. समजलं मित्रांनो? आता एका ब्रासला 6 इंच बांधकाम मध्ये 350 विटा लागतात बघा. 350 विटा लागतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 350 गुणिले 4 केले तर टोटल 1400 विटा आले का? 1400 विटा. आता त्यात आपण 5% वगैरे वेस्टेज धरूया. तोडफोड विटांची होती, खराब विटा होत्यात, त्याचे 5% जरी 1400 धरलं तरी 70 विटा आपण एक्स्ट्रा धरूया, म्हणजे एक साधारणतः 100 विटा आपण एक्स्ट्रा धरूया. टोटल म्हणजे किती झाले? 1470 विटा होतात 5% धरून, म्हणजे 10 बाय 12च्या बांधकाम करण्यासाठी एक साधारणतः 1500 नग विटा लागतात 6 इंच बांधकाम मध्ये. मित्रांनो, हा जो रूम धरलेला आहे आपण तो बाहेरील माप धरलेला आहे 10 बाय 12चा. ज्यावेळेस तुम्ही आतील बाजूचं बांधकाम करताल, समजा आतील बाजूचं 10 बाय 12चा रूम आहे तर विटांची जी क्वांटिटी आहे ती वाढू शकतात. आपण बाहेरील माप धरलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला 1500 नग विटा लागू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.